इकोप्रोतर्फे हिवाळी अधिवेशनाच्या 9व्या दिवशी 90 सत्याग्रह करीत घोडाझरी व कन्हाळगाव अभयारण्य घोषित होऊन अनुक्रमे 6 तर पावणे 3 वर्षे होऊन सुद्धा पदस्थापना न झाल्याने अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती तात्काळ करण्याची मागणी तसेच दोन्ही अभयारण्यामधील पर्यटनाचे मॉडेल गावाच्या संपूर्ण विकासाभूमीत मिळवण्याची मागणी करता आज मानवी साखळी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व उत्तर दिशेकडे अत्यंत महत्त्वाच्या वन्यप्राणी भ्रमणमार्गात 5 वर्षाआधी घोषित झालेले ब्रह्मपुरी वन विभागाच्या वन क्षेत्रातील घोडाझरी अभयारण्य व ताडोबाच्या दक्षिणेकडील वन्यप्राणी भ्रमणमार्गात मध्य चांदा वन विभागाअंतर्गत येत असलेल्या वनक्षेत्रातील कन्हाळगाव अभयारण्य या 2 वर्षाआधी घोषित होऊन सुद्धा अद्याप वन्यप्राणी दृष्टीने व्यापक वन्यजीव व्यवस्थापनाच्या कामात सुरुवात झालेली नाही। यासोबतच सभोवतालच्या गावाचा विकास होण्याच्या दृष्टीने येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुद्धा कार्यास सुरुवात झालेली नाही, कारण यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ म्हणजे अधिकारी कर्मचाऱ्याचे पद वर्ग करण्यात आलेली नसली तरी त्यावर कर्मचारी यांची नियुक्ती अद्यापही करण्यात आलेली नाही। यामुळे वन्यप्राणी व्यवस्थापन अभयारण्यासोबत या परिसरातील गावाचा विकास सुद्धा खुंटला आहे। अधिवेशनाच्या 9व्या दिवशी आज इकोप्रोतर्फे इथे 90 सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। आजचा जो विषय आहे तो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील 2 अभयारण्य घोषित या ठिकाणी झालेले आहेत। एक तर घोडाझरी अभयारण्य आणि दुसरं कन्हाळगाव अभयारण्य। तर घोडाझरी अभयारण्य घोषित होऊन 23 मार्च 2018 रोजी घोषित झालेला आहे। याला पावणे 6 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे। सोबतच कन्हाळगाव अभयारण्य 21 मार्च 2021ला घोषित झालेला आहे। याला सुद्धा पावणे 3 वर्ष कालावधी लोटलेला आहे। अशा दोन्ही अभयारण्यांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र कॉमन आहे, ती म्हणजे दोन्ही ठिकाणी पदवर्ग करण्यात आलेली आहेत, परंतु कर्मचारी अद्यापही नियुक्त करण्यात आलेले नाही आहे। त्याच्यामुळे कन्हाळगाव या घोडाझरी अभयारण्याचं कुठलंही काम पुढे सरकलेलं नाही आहे। एकंदरीत या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी म्हणून या ठिकाणी आपण मानवी साखळी सत्याग्रह आज या ठिकाणी केलेला आहे। सोबतच आपण शासनाकडे मागणी करत आहोत की आपल्याकडे जे काही पर्यटनातून गाव विकासाचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये अंशतः बदल करण्याची गरज आहे। म्हणून कन्हाळगाव घोडाझरी अभयारण्याचा जेव्हा पर्यटन विकास सुरू होईल त्यामध्ये बदल करून तो गावातील विकासाभिमुख असावं, त्यामध्ये अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावा आणि सोबतच कम्युनिटी होमस्टे, कम्युनिटी रिसोर्ट, कम्युनिटीच्या जिप्सीज अशा पद्धतीचं मॉडेल तयार व्हावं म्हणून ह्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी मानवी साखळी सत्याग्रह करण्यात आलेला आहे। येत्या काळात याच मागणीच्या संदर्भात मोठं आंदोलन इकोप्रोतर्फे करण्यात येईल। त्याचं हे प्रतिकात्मक आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे।